नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी एमटीएस हवालदार भरती 2024 तर पहा मित्रांनो, जवळपास 5 ते 5.5 हजार जागांसाठी जे मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदारची जे मित्रांनो हे भरती निघत आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर या भरतीची जी फॉर्म भरण्याची तारीख होती हे जे मित्रांनो 7 मे पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची तारीख होती. शेवटची तारीख जे मित्रांनो 6 जून होती. पण जे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले नाही. ठीक आहे, तर या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की पहा मित्रांनो या भरतीमध्ये पहिल्या पेपरमध्ये जे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे पहिली गोष्ट. त्याचबरोबर पासिंग सुद्धा मित्रांनो या भरतीमध्ये खूप कमी ठेवण्यात आली आहे. ओपन कॅटेगरीसाठी फक्त 30% पासिंग ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 25% पासिंग ठेवण्यात आली आहे. एससी एसटी कॅटेगरीसाठी पासिंग फक्त 20% ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, वयोमर्यादा काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड होणार आहे की सर्वात आधी फिजिकल होणार आहे, फिजिकलमध्ये कोणकोणते इव्हेंट आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून जे मित्रांनो 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो की एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे. तर पहा मित्रांनो जवळपास 15 जून पर्यंत या भरतीचे फॉर्म भरणे जे मित्रांनो चालू होऊ शकते, फॉर्म भरणे चालू होऊ शकते. आणि जागांचा जर विचार केला तर 5 ते 5.5 हजार जागांसाठी ही भरती निघत आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते. तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे तर 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. एससी एसटीला 5 वर्ष सूट, ओबीसीला 3 वर्ष सूट आहे. तर ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी यामध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त या भरतीमध्ये 100 रुपये फी लागते. आणि एससी एसटी कॅटेगरीला ज्या मित्रांनो या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून ज्या मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरता, कारण की या भरतीमध्ये फी नाही आहे. आणि जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरता, कारण की या भरतीमध्ये जे फक्त 100 रुपये फी. आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर 1000-900 रुपये ज्या मित्रांनो त्यामध्ये फी असते. ठीक आहे, त्याचबरोबर पहा मित्रांनो या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ज्या मित्रांनो खाकी वर्दी ज्या मित्रांनो भेटणार आहे हवालदारसाठी. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करतो जे एमटीएसचं पद आहे तर एमटीएसमध्ये ज्या मित्रांनो उंचीची काही अट नाही, फिजिकल नाही, ग्राउंड नाही, यामध्ये फक्त लेखी परीक्षा होणार आहे 2. आणि जे हवालदारचं पद आहे तर हवालदारमध्ये 2 लेखी परीक्षा होणार आहे आणि फिजिकल ज्या मित्रांनो तुमचा होणार आहे. ठीक आहे, तर अशी ज्या मित्रांनो यामध्ये प्रोसेस आहे. तर या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या भरतीमध्ये होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदारची. ठीक आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्येच मित्रांनो पेपर होणार आहे आणि ग्राउंड सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. ठीक आहे, तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे. तर लेखी परीक्षा जे मित्रांनो पहिली जी लेखी परीक्षा आहे तर पहिल्या लेखी परीक्षेमध्ये जे मित्रांनो 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यामध्ये असणार आहे मित्रांनो रिझनिंगचे 20 प्रश्न, एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे, झाले 60 गुण. त्याचबरोबर मित्रांनो गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे, तर 60 मार्क असणार आहे. ठीक आहे, तर टोटल मित्रांनो 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 120 मार्काची ही परीक्षा असणार आहे, कारण की एका प्रश्नाला 3 गुण आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मित्रांनो या भरतीमध्ये. आणि तुम्हाला या ठिकाणी 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे पहिल्या पेपरमध्ये. तर पहिल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर तुम्हाला मित्रांनो तुक्के वगैरे मारायचे आहे, सर्वच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग जर असते तर आपले जे प्रश्न बरोबर असते ते मायनस झाले असते. ठीक आहे, तर या भरतीमध्ये जे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही तर सर्वच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडून यायचे. ठीक आहे,
आहे। तर या भरतीमध्ये मित्रांनो 2 परीक्षा होणार आहे। पहिली परीक्षा झाल्यानंतर तुमची दुसरी परीक्षा असणार आहे आणि पहिली जी परीक्षा आहे हे मित्रांनो नोट करून घ्या, ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची पहिली परीक्षा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुमची यामध्ये जे मित्रांनो दुसरी परीक्षा असणार आहे, तर दुसऱ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे, 75 150 मार्काची जे मित्रांनो ही परीक्षा असणार आहे। फक्त 50च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न। तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, तर यामध्ये तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे नाही आहे दुसऱ्या पेपरमध्ये। तर 45 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमचा पेपर होणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे फिजिकल। तर फिजिकल फक्त हवालदार पदासाठी आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते मित्रांनो या भरतीमध्ये 57 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 149.5 सेंटीमीटर एवढी लागते, ठीक आहे। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि एसटी कॅटेगरीला 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे छाती। त्याचबरोबर यामध्ये महिला उमेदवारांसाठी एक अट ठेवण्यात आली आहे की महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 48 किलोच्या वरती असलं पाहिजे। 48 किलोच्या खाली जर असला तर अपात्र केलं जाणार आहे आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचं जे वजन आहे तर हे जे 46 किलोच्या वरती असलं पाहिजे, हे या भरतीमध्ये अट आहे। 46 किलोच्या खाली असलं तर अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, रनिंग किती आहे, तर पहा पुरुष उमेदवारांसाठी मित्रांनो एकच इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा एकच इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की मित्रांनो सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। तर 15 मिनिटामध्ये आपण आरामाने 1600 मीटर रनिंग मारतो, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जे या भरतीमध्ये जे रनिंग आहे तर 1 किलोमीटर रनिंग आहे फक्त महिला उमेदवारांसाठी। आणि अशा प्रकारे मित्रांनो फिजिकल आहे SSC MTS हवालदार या भरतीचा सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे या भरतीचं, ठीक आहे। तर फिजिकल जे मित्रांनो एकदम इजी आहे। तर 1600 मीटर रनिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी 15 मिनिटाच्या अंतर जे मित्रांनो मारू शकता, ठीक आहे। 1600 मीटर रनिंग तुम्ही 15 मिनिटामध्ये जे मित्रांनो आरामात मारू शकता। त्याचबरोबर महिला उमेदवार सुद्धा 1 किलोमीटर रनिंग 20 मिनिटाच्या अंतर जे मित्रांनो मारू शकते, कारण की या ठिकाणी मित्रांनो टायमिंग जास्त आहे, ठीक आहे। पैदल जरी तुम्ही गेले तरी सुद्धा या ठिकाणी फिजिकल काढू शकता। तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फिजिकलवर जास्त लक्ष द्यायचं नाही, सर्वात जास्त फोकस मित्रांनो तुम्हाला हा लेखी परीक्षेवर करायचा आहे, ठीक आहे। जे पण विद्यार्थी लेखी परीक्षा पास होणार आहे तर ते नक्कीच मित्रांनो ग्राउंड क्वालिफाय होणार आहे, ठीक आहे। तर ग्राउंडला या ठिकाणी मार्क्स नसते, फक्त ते ग्राउंड क्वालिफाय करावं लागते, ठीक आहे। तर पहा मित्रांनो ग्राउंड जास्त नाही या भरतीमध्ये, तर ग्राउंडचे यामध्ये जे एवढा ताण घेऊ नका। सर्वात जास्त तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायचं मित्रांनो पेपरचं, ठीक आहे। तर पेपर थोडा अवघड सुद्धा या ठिकाणी असते। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या SSC MTS हवालदार या भरतीचे। तर लवकरच मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होता, 15 जूनपर्यंत या ठिकाणी होण्याचे जास्त चान्सेस आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार सुद्धा मित्रांनो 30,000 प्लस भेटणार आहे। तर सर्वात बेस्ट भरती आहे, ठीक आहे। तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।